महाड तालुक्यातील ग्रामपंचायत राजेवाडी येथील सरपंच व ग्रामसेवक मनमानी कारभार करीत असल्याचे आरोप राजेवाडी येथील एका महिलेने केलेत। राजेवाडी येथील रहिवाशी फैमिता गिरे यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये घर विकत घेतले असून त्या घराला घरपट्टी व असेसमेंट उतारा हवा यासाठी गिरे यांनी सरपंच व ग्रामसेवकाकडे मागणी केली असता सरपंच यांनी सदरच्या महिलेला उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत, तर ग्रामसेवक यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे गंभीर आरोप या महिलेने केलेत। सरपंच हे गावातील मुबीन आलेकर या व्यक्तीच्या सांगण्याने ऐकत असतात। तसेच मुबीन आलेकर हा हातात चॉपर घेऊन मला मारण्याची धमकी देत असतो। तसेच मी आमदाराचा माणूस आहे, मी काहीही करू शकतो, माझं कोणीही वाकडं करू शकत नाही असे बोलून सतत धमकी देत असतो। याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेलो असता संबंधित महिलेला पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेत। उलट तुझ्यावरच गुन्हा दाखल होईल आणि तुला 3 महिने जामीन मिळणार नाही असे बोलून महाड शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेला दम दिलाय। संबंधित जबाबदार असलेल्या व्यक्तीविरोधात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून लोकशाहीचा 4थ्या स्तंभाकडून मला न्याय मिळावा अशी अपेक्षा संबंधित महिलेने केली आहे। मी फैमिता फरीद गिरे राजेवाडी गावाची रहिवासी असून माझा जन्म राजेवाडीतच झाला आणि मी तिथेच राहतो। मी घर माझा आत्ता घेतला, माझ्या नातेवाईकापासून विकत घेतलेला घर, त्याचा असेसमेंट उतारा आणि त्याची घरपट्टी मला पाहिजे होती। त्यासाठी मी पंचायतला गेलो। यासर रफिक कापरी हे सरपंच गावाचे असून त्यांनी मला न्याय दिलेला नाही। त्यांनी मला इकडं तिकडं नाचवली। आज 1.5 महिना ते मला नाचवत आहेत आणि त्याच्या 1 वर्ष पहिलेपासून तर ते बरेच मला नाचवत आहेत। त्यांच्याजवळ मी मागणी केली ती त्यांनी मला बरेचसे वाती केलेले। त्यांनी मला बोलले इथे तुम्हाला आम्ही देणार नाही, तुम्ही इथून जा असं मला त्यांनी बोलले। आणि त्याच्या बाद गिरामसेवक बागुल ह्यांच्याकडे गेलो ते त्यांनी मला गालीशिवे केले। त्यांनी मला बराच काय बोलले। त्यांनी मला धमकी दिली, तुम्हाला लागेल तिथे तुम्ही जा, कुठेही जा, काही करा, मी कोणाला भियत नाही। तर त्यांनी पण मला काही न्याय दिलेला नाही। त्यांनी काय मला घरपट्टी असेसमेंट उतारा दिलेला नाही। त्याच्यानंतर मुबीन हुसेन आलेकर हा मला कुठे पण मिळला तरी मला धमकी देते, मला चॉपर दाखवते। 24 घंटे तो नशात असते, त्याच्या गाडीतला चॉपर असते, डेलीचा तो चॉपर सोबत ठेवते, खिशात पण ठेवते, गाडीत पण ठेवते। तो माझी 2 मुलं शिक्षणाची आहेत, कॉलेजला जाणारी, त्याच्यापासून मला धोका आहे। तो माझ्या 2 वेळेला घरी पण आला होता। त्यांनी मला धमकी दिला, मला गालीशिवे केला आणि तो मला बोलते मी आमदाराच्या सोबत राहिला, मला कुणाची भीती नाही, मी काही करू शकतो, माझं कोण काही बिघडू शकत नाही। तेव्हा मी पोलीस स्टेशनला गेलो, पंचायत समितीत पण गेलो। पोलीस स्टेशनला माझी तक्रार का घेतली नाही त्यांनी मला बोलले तुमच्यावरतीच उलटी कारवाई होईल, तुमच्यावरती चार्जशीट होईल, तुम्हाला 3 महिने जामीन भेटणार नाही, तेव्हा तुम्ही असंही करू नको, तुम्ही समजूत घ्या, असं करा तसं करा असं मला बोलले। तर मी पत्रकार जवळ आलो, त्यांच्याजवळ माझी अशी अपेक्षा आहे की मला ते न्याय देतील आणि मी त्याच्यानंतर मी DSP जवळ पण मी कंप्लेंट केलेली आहे। त्यांच्याजवळ पण माझी मोप आहे की मला ते पण न्याय देतील, अशी मी त्यांची आभारी हो। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।